आता बघूया प्रवासाचं मजा. नमस्कार मित्र. तर आज बरेच दिवसांनी आज गावातले म्हणजे आता बरेच 3 महिन्यांचाच व्हिडिओ टाकला आता गावातले. तर बरेच असे टाईम झाले म्हणजे लास्ट टाईम मी घोसायला होतो, नंतर मांदाड तळा, मग त्याशिवाय मुंबईला आलो. त्यानंतर गावातले व्हिडिओ आले नव्हते आणि तेव्हा पण आम्ही जेवणाला जाणार होतो मी घोसायला, ते कॅन्सल झाला. आणि पप्पांना पण आजारी होते 3 महिने आणि आजारी मीच पोचतो ना, काय प्रॉब्लेम होते म्हणून जास्त काही व्हिडिओ बनवता आला नाही. कुठे बाहेर वगैरे फिरायचं पण प्लॅनिंग नव्हता. आणि आता शेवटी माझा पेपर पण चालू होता. माझा होते म्हणजे मार्चमध्येच संपलं पेपर. रिझल्ट पण लागला, लास्ट इयरचं ॲडमिशन पण झालं. तर सगळं टेन्शन फ्री झालं. आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या गावी चिंचोटी अलिबाग. तर आता कोकणातले व्हिडिओ बघायला भेटतील. हनुमान जयंतीची पार्टी आणि 25-26 लग्न पण आहे. तर लग्नाशी मी डायरेक्ट मुंबईला येऊ. तर बघूया जास्त जास्त काय व्हिडिओ बनवायला भेटते. आणि आजचा हा व्हिडिओ आहे की गावाला जायचा प्रवास कसं होतं. तर आम्ही आता जाऊ अलिबाग मार्गिनी. तर रोहा मार्गिनी पण बरं पडतं, अलिबागशी पण बरं पडतं. रोह्याशी पण होती एक मेट्रो होती 12:50ची. रोह्याला 1 तासात पोचते ती. पण आता जाऊया आता बिना खांबानी पनवेलशी अलिबागला. आता मी खाली आले नाही अशा कपड्यामध्ये. हा कपडा टी शर्ट किती घालताना बघितला असेल. तर आता बघूया मम्मी पप्पा रेडी झाली की नाही. फायनली आता आम्ही निघालो आहे. तर बाकी मम्मीने पण बॅग हातात घेतली. माझ्या खांद्यावरती बॅग आहे. पप्पा आता घरातला लॉक करून येतात आहे. आता बघूया आता बसमध्ये कसा प्रवास होते. ते कोकणात जायला एक्सायटेड खूप असतं, पण ते मला प्रवासाचा खूप वैताग येतो बसमध्ये जायचं असेल तर. उलटा मला ट्रेनचा प्रवास सुखद असतो. आणि आता घशातच मला उलट्या आता नाही बस नाव भेटतं आता. तर फायनली आता आलो जुनागड स्टेशनला. तर आता पुण्याला जायला इथं 10 रुपये तिकीट आहे. तर तिथनं जरासं चालत गेल्यावर बस स्टेपवर लागते का पनवेलला जायला. आणि आता बघूया अजून ट्रेन आली ना 2 मिनटांनी येते थोडा वेळ. बघूया मित्रांनो. आता आलो पनवेल बस डेपोला आणि बरेच गर्दी इथं तर पुन्हा वाढत बसतो. आणि तर बघूया बिना खांबावर भेटते की नाही इकडचं बघूया.
फायनली मित्रांनो अजून अर्धा तास बाकी आहे. भेटेल तर बघूया शिवसाई नाही तर शिवसाई नाही तर बघूया तुमची भेटेल ते बघूया आता. ऑप्शनच नाही लागली 2 साडेवाली बस. आता सर आता आतमध्येच बसून भेटेल बघूया आता कसं. आयुष्य गावात दरवाजा बंद आहे. हे बघा अशी सीट आहे तिथे. सीट कोणती अप्पा? मम्मी पण सांगते चप्पल खाली पडली आहे. आणि शिवसाईचा पाठचा असं व्ह्यू आहे. 1 2 3 गाडी इकडचे आणि इथं दिले पंखा आणि 2 लाईटी आहे तिथं. आणि AC आहे इथं शिवसाईला. AC पण दिले इथं. AC वगैरे चालू आहे सर्व काय. आणि सीट असे आहेत. आणि हा बाहेरचा परिसर आहे पनवेल बस डेपो. आणि हा तिथं काहीतरी दिलं आहे. थुकनाईस नाही आहे सर्व काय. तिकीट दाखव हे इथं दाखव. एकाची किती तिकीट आहे? 130. आणि महिलांच्या आधी तिकीट आहे 70 रुपये आणि 130 आहे. तर आम्हाला बसायला जागा मिळाली. तर माझा हा दुसऱ्यांदा प्रवास आहे शिवसाईमधला पनवेल टू अलिबाग. तर दरवेळेस आम्ही लालपरीने यायचो. जुन्या लालपरी नवीन लालपरी घेरपणी प्रवास केला. आणि कुठली एक पनवेल बस होती ती पण शिवसाई होती. ती पण पूर्ण पॅक झाली. ती पहिल्यांदा आगारात पण लिहिलं शिवसाई. आणि इथं पण लिहिलं शिवसाई. आणि 5चं सीट आहे आणि मस्त अशी हवा येते इकडचा. आणि आता ही कमीच 1.5 तासात पोचते अलिबागला. पुढे. आणि आता मस्त एक लाटकी सीट मिळेल विंडो सीट. तर इथं केबिनचं नाही बसायला पॅसेंजर होताना. इथं फक्त विंडो सीट मिळाली ते एक लग चांगलं आहे. नाही तर लग चांगलं नंबर बघावे लागते. आणि आता बरंच मजा आहे ना. आता बघूया कसं काय दाखवत आहे शिवसाई. आणि आता भेटेल ती आम्ही पकडली आहे. हे ना आता आम्ही बघितले की लालपरी भेटेल. तरी लालपरी आता शिवसाई लागते. सकाळी शिवसाई लागते ते 9 वाजेपर्यंत. लालपरी एकही लागत नाही. त्यानंतर मग संध्याकाळी 4 नंतर शिवसाई लागते. तर मध्ये लागते शिवसाई. पण ते एंडिंगला आणि सुरुवातीला शिवसाईच ठेवतात. मध्ये लालपरी वगैरे सोडतात अलिबागला जायला. आणि काय असं ते काही वर्षाने मला वाटते शिवसाई आणि हिरकणी बस सोडण्यात जाईल अलिबागला. आता बघूया प्रवासाचं मजा घ्या आमच्यासोबत शिवसाई कसं.
क्रॉस करतोय. लेफ्ट साईडला GS फोटो कंपनी आहे. इकडचं एक काढते तिथे. तर फायनली आता अलिबागला त्या 5 मिनिटात पोचते इथे. थोडंसं खूप गाणं ऐकलं तर गाणी ऐकत बसतो कानाला काढला. आता बस डेपोची भेटते. वाढले काय याचं पिशवी वाढले काय तर फायनली भेटलो होतो. तर आम्ही 2 तासात पोचलो आता बसमध्ये. आणि आता चाललं तर रोहा बस बघायला. तर अलिबाग रोहा बस चालू असते इथं. तर शिवसाईने बरंच थंडी वाजता झाला. मस्त सुखात प्रवास झाला आमचा शिवसाईने. आणि आता रोहा आणि पनवेल अलिबाग प्रवासाची मला वाटते लाईनला उभं राहते. तर आता बघ्या नाश्ता करायचं की नाही. तर बस येत असेल तर लगेच बसायला जाऊ. आणि खूप बरं वाटलं. मस्त गाणी ऐकत मजाच आहे. आणि कोकणात जायचं असेल तर खूप एक्सायटेड असतं कोकणीवाले. इथं मस्त की समोसा आहे नाश्ता. खोलून द्या समोसा आहे काय अहो हे खोलून द्या ह्याला. काय खोलून दे पाव म्हणजे नखरे पण भारी आहे. चटणी आता कशी देणार. चटणी लोक असून दे. समोसा काय ते एका शेतकरीवाले आहे ना 15-20 फायनली भेटलं तर हा व्हिडिओ इथंच थांबवतो. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर हनुमानचा उद्या जन्म होणार आहे 7/16. तर तेव्हापासून आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. तर उद्या 2 पार्टमध्ये बघायला भेटेल. एक आहे हनुमानचा जन्म आणि दुसरं एक आहे तो पालखी हनुमान जयंतीची. 2 ठिकाणी एक असं मस्त आहे की आता काळकट काय दिसणार तर नाही. तर हा व्हिडिओ इथंच एंड करतो आहे. तर बघूया उद्याचं कोकणातली कशी पार्टी बघायला भेटेल. तर